विठ्ठले
सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या राजा चरणाची माती वैशिरज चरणाची देवयक्षीरज चरणाची माती देवयक्षीरज चरणाची माती धावत चालते मागे मागे धावत चालते मागे मागे दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या कायच्या उरले वेगळे आणि कायच्या उरले वेगळे आणि नायक दया वैकुंठ नायक दया वैकुंठ नायक दया दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या देव भक्ताचा संगम देव भक्ताचा संगम देव भक्ताचा संगम देव भक्ताचा संगम देव नाम त्रिवेणीचा नाम त्रिवेणीचा देव नाम त्रिवेणीचा दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या गोपाल 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 कुमारी गोपाल 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 कुमारी हरी जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी विठोबा विठोबार पवित्र तो देह पवित्र तो देह वाणे पुण्यवत पवित्र तो देह
जो वदे अच्युत सेवका जो वदे अच्युत सर्वकाळ जो वदे अच्युत सर्वकाळ दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने जळतील राजना पातकाजा
प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्याखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रै समागति तिष्ठन्ततमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया दुसरी चरण संताया दुसरी चरण संताया कृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार गुरुदास तुकार सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठाला माणिक बाबांच्या स्वरूपामध्ये बसलेला सर्व समाज नमन करतो एक वेळेस त्यांच्या स्वरूपामध्ये तुम्ही बसलेला आहात. आज बाबा असते त्यांनी हे मुलाचं कोड कौतुक पाहिलं असतं. हे काय स्वरूप आणलं मुलाने. जसं त्यांच्या मनाच्या अपेक्षा होत्या त्याही पेक्षा कितीतरी पटीने आणखी असं सुदृढ आणि सुंदर असं स्वरूप महंत दत्तगिरी महाराजांनी या कार्यक्रमाला आणलेलं आहे. तुम्हाला सांगतो, माझी कीर्तन करण्याची परिस्थिती नव्हती. 6 महिने झाले मी कीर्तनही करत नाही, पण बाबांचं दर्शन होईल, महंत दत्तगिरी महाराजांचं दर्शन होईल हा हेतू डोक्यामध्ये आणि मी ही तारीख घेतली. माझी एन्जिओप्लास्टी झाली, 2 स्प्रिंगा टाकल्या. मी गात नाही महाराज, गाण्याचं काम तुमच्याकडे सर्व. एवढ्यावरच थांबलं नाही, मला गॅस्ट्रो झाला. गॅस्ट्रो झाल्यानंतर चिकनगुन्या झाला, पाय सुजलेले आहेत अजून. आणि चिकनगुन्या झाल्याच्या नंतर 1 सप्टेंबरला मला अर्धांगवायूचा झटका झाला. पण बाबांची कृपा आहे, संत महापुरुषांची कृपा आहे. ज्या दैवताची तुम्ही उपासना करता ते दैवत तुमच्या संकटावर मात करण्याकरता उभा असतं. मागे पुढे उभा राहे सांभाळिता आलीय आघात निवाराय. तुमची एकनिष्ठा असली पाहिजे.
तुमच्यावर येणारे संकट परमात्मा लोटून नेतो. विठाला खूप कीर्तने केले बाबा असताना वरुणीमध्ये. त्यातली अर्धी माणसं असायची, महिला मंडळापेक्षा अर्धी. उमरेश्वर संस्थानावर कीर्तन केले, वरंडीमध्ये कीर्तन केले. अगदी प्रेमाने आनंदाने आनंद वाटायचा यायचा. 13 वर्ष झाले मी तुमच्या गावाला आले. बाबा गेले, बाबाच्या शेवटच्या कार्यक्रमामध्ये आलो होतो. तिथं टेकडीवर कार्यक्रम ठेवला होता आणि पूजनीय रामगिरी महाराजांचं कीर्तन होतं. असा अथांग समाज जमलेला होता. ती परिस्थिती माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. आज एवढं वैभव प्राप्त झालंय आणि एवढी या कार्यक्रमाची शोभा वाढली. मला वाजवणारी माणसं रेडिओ स्टार, गाणारी माणसं रेडिओ स्टार, कीर्तनकार 6 महिन्याच्या नंतर बोलतोय. कसा बोलतोय काय माहिती आता. पण मला माहिती आहे बाबांचा आशीर्वाद आहे, निष्काम प्रेम आहे बाबावर, अतूट श्रद्धा आहे. हे करून घेतील सर्व. आपण एवढ्या समुदायाने जमलात, एवढा मोठा विशाल कार्यक्रम, ही सर्व त्यांची कृपा आहे महाराज. आणि साधू संतांची कृपा एकदा का लाभली ती वायाला जात नसते. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. निष्ठा पाहिजे, प्रेम पाहिजे, भक्ती पाहिजे, जिव्हाळा पाहिजे. संतांची झालेली कृपा ही कधी वायाला जात नसते. आपला भाव जागृत झाला पाहिजे, तेव्हा भक्ती कळते. माऊलीने काय सुंदर वर्णन केलं महाराज. भाव विना भक्ती, भक्ती विना मोक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती, भक्ती विना भक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये. भाव विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळ विना शक्ती, बळ विना शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती, हो भक्ती विना मोक्ती, विना शक्ती, विना शक्ती बोलू नये. परमार्थामध्ये भाव महत्वाचा आहे. कोणाचा भाव किती जागृत झाला त्याच्यावर साक्षात्कार आहे. भक्तीविषयी किती प्रेम जागृत झालं याच्यावर सुख समाधान अवलंबून आहे. अनेक माणसं भक्ती करतात, सर्वांनाच हे लाभत नाही. थोड्या माणसाला अनुभव येतो. मनुष्यानाम सहस्रेषु, हजारो माणसातून एखाद्या माणसाला मिळतो. भाव जागृत झाला, भक्तीविषयी प्रेम जागृत झालं की भक्तीचा अनुभव येतो. तोपर्यंत येत नाही. आपल्याकडे 5 संप्रदाय आहेत. थोडंसं लक्ष देऊन ऐका. 5 संप्रदाय आहेत प्रामुख्याने. पहिला संप्रदाय आहे शक्तीची उपासना करणारा. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. शक्तीची उपासना करा. शक्तीशिवाय तुमचं जीवन चालू शकत नाही, आमचंही जीवन चालू शकत नाही. हातामध्ये शक्ती पाहिजे, पायामध्ये शक्ती पाहिजे, कानामध्ये
ऐकण्याची शक्ती पाहिजे, तोंडामध्ये बोलण्याची शक्ती पाहिजे, चालण्यासाठी पायात शक्ती पाहिजे, कामासाठी शक्ती पाहिजे, बुद्धी चालवण्याकरता शक्तीची गरज आहे. शक्तीशिवाय जीवन चालत नाही. पहिले उपासक आहेत शक्तीची उपासना करणारा. लक्ष्मी पाहिजे, शक्तीशिवाय नाही. कारण शक्तीची उपासना करत असताना एक स्वरूप लक्ष्मी हे शक्तीचं आहे. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. कोणाला वाटतं पैसा नको? घाबरू नका, मी काही नवीन नाही, मी खूप कीर्तने केली तिथं. बोलत जा, प्रसन्न चेहरा ठेवा, जरा गंभीर व्हायची काहीच गरज नाही. कोणाला वाटतं पैसा नको? प्रत्येकाला वाटतं पैसा पाहिजे, प्रत्येकाला वाटतं धन पाहिजे, प्रत्येकाला वाटतं दौलत पाहिजे, प्रत्येकाला वाटतं सुख पाहिजे. संतान गृही धन धान्य गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, व्हावे धनधान्य. वाढावे संतान गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य. हे वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य. संसारामध्ये जन्माला आलेल्या माणसाची अपेक्षा या ठिकाणी साधू संतांनी वर्णन करून दाखवली महाराज. वाढावे संतान, मुलंबाळ जन्माला यावे, तेही संस्कार युक्त जन्माला यावे. गृही व्हावे धनधान्य, धन मिळावं, धान्य मिळावं, या सामान्य अपेक्षा आहेत माणसाच्या. याच्या पुढची अपेक्षा केली तर एखाद्याला वाटेल आपल्या जीवनामध्ये परमार्थ पाहिजे, आपल्या जीवनामध्ये संत पाहिजे. त्याच्याही पुढची अपेक्षा केली तर एखादा म्हणे सुख काय असतं ते पाहिजे. त्याच्याही पुढची अपेक्षा केली तर त्या इच्छा करील की अमरपणा काय आहे, स्वर्ग काय आहे. या सर्व गोष्टी शक्तीवर अवलंबून आहेत. म्हणून पहिला संप्रदाय आहे शक्तीची उपासना करणारा. माझं बोलणं कळतंय ना? डोक्यावरून तर फिरत नाही ना? तुमच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसताना म्हणून विचारलं. कारण कीर्तनकाराला ऐकणाऱ्या माणसाच्या चेहऱ्याचं परीक्षण करावं लागतं. त्याच्या चेहऱ्यावरचा हावभाव बदलला की मग बोलण्यात बदल करावा लागतो. पहिला उपासक आहे शक्तीचा, दुसरा उपासक आहे गणपतीचा. आपल्याकडे गणपती उत्सव होतो फार मोठा, मोठमोठे कार्यक्रम होतात, कोट्यावधी रुपयाची उलाढाल होते. त्याच्या पुढे अष्टविनायक आपल्या प्रांतामध्ये आहे. सिद्धी आणि बुद्धी देणारं दैवत. सिद्धी बुद्धी सहिताय श्रीमन महा गणपते नमः मंत्र आपण ऐकतो. आरती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी. वार्ता विघ्नाची वार्ता शिल्लक ठेवत नाही असं दैवत गणपती. दुसरी उपासना गणपतीची होते महाराज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तुम्ही शेतामध्ये गेले, पाभर धरली. पाभर पाभर कळते का? कोणी तिफन म्हणतो, कोणी पाभर म्हणतो. पेरायला सुरुवात केली, साड्यावर मूठ धरली अशी. गणेश गणपती लागू दी स्तुती पाठी. पहिला शब्द
घर बांधायला काढलं, गणपती मानतो आपण कळसावर आणि मग आरंभ करतो. विहीर खोदायला गेला, एक दगड मांडतो आणि तोच उचलतो आणि गणपती म्हणून बाजूला ठेवतो. नंतर गणपतीचं स्मरण केल्याशिवाय विद्या नाही, बुद्धी नाही, सुखही नाही. म्हणून दुसरा संप्रदाय आहे गणपतीची उपासना करणारा. तिसरा संप्रदाय आहे भगवान शंकराची उपासना करणारा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. भगवान शंकरासहित पार्वती मातेला नमस्कार. आणि आपल्या संप्रदायामध्ये आपण सुद्धा शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, कयान बाधी क्रोध काम. 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम मोक्ष. शिव देखता प्रत्यक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, शिव देवता प्रत्यक्ष, शिव देवता. धर्मार्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ भगवान शंकराला पाहिल्याबरोबर मिळतात. म्हणून तिसरा संप्रदाय शैव संप्रदाय. आता धर्म काय आहे, अर्थ म्हणजे पैसा काय आहे, काम म्हणजे इच्छा काय आहे, आणि मोक्ष म्हणजे मुक्ती काय आहे. ते पुन्हा वेगळा विषय थोडासा होतो आणखी. पण ज्ञानोबरायांनी 4 मोक्षाचं वर्णन केलं. ज्ञानोबरायांनी ज्या 4 मोक्षाचं वर्णन केलं ते 4ही मोक्ष भगवान शंकराचं नाव घेतल्यानंतर मिळतात असं तुकाराम महाराज म्हणतात, मी म्हणत नाही. धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. क्रोध संपतो आणि काम म्हणजे इच्छा अपेक्षा सुद्धा मावळतात, असं भगवान शंकराचं दैवत. चौथा संप्रदाय आहे वैष्णव संप्रदाय. लक्षात आलं का तुमच्या? पहिला शक्ती संप्रदाय म्हणजे देवीची उपासना करणार, दुसरा गणपतीची उपासना करणार, तिसरा भगवान शंकराची उपासना करणारा, आणि चौथा संप्रदाय आहे वैष्णव संप्रदाय. आणि 5वा संप्रदाय आहे सौर संप्रदाय. सौर म्हणजे सूर्य, सूर्याची उपासना करणार. ब्राह्मण मंडळी सकाळी सूर्य नमन करून सूर्य मंत्राचा जप केल्याशिवाय म्हणजे संध्या केल्याशिवाय बाहेर निघत नाही. सूर्याची उपासना करतात म्हणून एवढी बुद्धी तीक्ष्ण असते मध्ये. हो महाराज, तुम्ही 5 संप्रदाय सांगितले, आमचं काय? वारकरी संप्रदाय कुठे? वैष्णव संप्रदायाच्या अंतर्गत येणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. वैष्णव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे भिन्न नाहीत.
बाकीच्याला सापडलं का नाही सापडलं मला काही माहित नाही, पण वारकरी संप्रदायाला याची गंमत सापडली महाराज. त्याने एक सिद्धांत स्वीकारला आणि जयघोष केला. आरंभी आवडे आदर तरे आले नाम आरंभी आवडी आदरी नाम आरंभी आवडी आदरे आले नाम आरंभी आवडी आदरी नाम आदिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम तिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम आदिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम तिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम हे राम कृष्ण गोविंद गोपाळा कुमाय बाबले देवे ताजिवाळा कृष्ण गोविंद गोपाळ उमाया देवी जीविता जिवाळा आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम आरंभी आवडी आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम एक महामंत्र सापडला आणि त्या महामंत्राचा स्वीकार केला महाराज. जगातली सर्व कामं पूर्ण झाली. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम असा महामंत्र वारकरी संप्रदायाला सापडला. कोणता मंत्र? रामकृष्ण गोविंद गोपाळा तो माय माऊली मा साजिव्हाळा. हो, महामंत्र सापडला. हे आरंभाला आलं, पण कसं? आरंभी आवडे आदरे शब्द लक्षात घ्या. आरंभी म्हणजे सुरुवातीला, आवडीने आणि आदराने. आरंभी आवडे आदरे आले नाम, आणि त्या नामाने जगातली सर्व कामं झाले. दुसरं काही करायची गरज नाही. आरंभ सुरुवात आणि आवड. आवडीने जर घेतलं तर आपण चिंता करायची गरज नाही. आवडीने वे हरी नाम घेते तुझी चित्ताची सर्व आहे तुझी चित्ताची सर्व आहे आवडीने भावे हरी नाम घेसे तुझे जगाचे सर्व आहे तुझी जगाचे सर्व हे आवडीने भावे हरी नाम घेते तुझी चित्ताची सर्व आहे तुझी चित्ताची सर्व आहे आवडीने भावे हरी नाम घेसे तुझे जगाचे सर्व आहे सर्व सर्व आहे सर्व आहे. आवड, भाव याच्यामध्ये प्रेम आहे, जिव्हाळा आहे, शांती आहे, सुख आहे. आणि आवडीने आदराने जर नाम घेतलं तर चिंता करायची गरज नाही. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आपल्याला काही फार मोठा वेदांत सांगायचा नाही किंवा संस्कृत भाषा बोलायची नाही. मी मराठी बोलतो ना, असं संस्कृत बोलू शकतो. मी वेदांताचा आचार्य आहे, मला संस्कृत बोलायला काय अवघड नाही. पण तुम्हाला जे समजतंय तेच बोलायला पाहिजे.
खाणाऱ्या व्यक्तीला जितकं पचतंय तितकंच वाढायला पाहिजे. 5 वर्षाच्या मुलाच्या समोर जर पंचपक्वान्नाचं ताट ठेवलं आणि तेही भरून ठेवलं आणि खा, नाही जमायचं. विद्वत्ता झाडायची नाही. भक्ती, भाव, प्रेम, जिव्हाळा, आनंद हो या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आवडीने चिंतन जर केलं तर आपण चिंता करायची गरज नाही. त्याची सर्व काळजी, चिंता ईश्वराला आहे. हा 5वा संप्रदाय वैष्णव संप्रदाय. त्याने नामाला स्वीकारलं आणि ज्याने नामाला स्वीकारलं त्याची अशी गंमत घडली महाराज. नासक गुचक त्याचं शरीर, जाणारं शरीर, दुर्गंधी देणारं शरीर, पण नामाचा स्वीकार केला ते पवित्र झालं. पवित्र झालं, सात्विक झालं. मी म्हणत नाही, ज्ञानोबराय म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्राची होय देह त्याचा. हे ज्ञानोबरायचं वाक्य आहे. आपण तुकोबरायाचे वाक्य प्रमाण मानतो, ज्ञानोबरायाची वाक्य प्रमाण मानतो. ज्ञानोबरायांनी सांगितलं, तुम्ही हरिपाठ नावाच्या ग्रंथाचं चिंतन करा, तुमचा देह पवित्र होईल. नामाचा ज्याने स्वीकार केला, नाम ज्याने घ्यायला आरंभ केला, त्याचा नासका कुचका देह हरिपाठाच्या कीर्तीने पवित्र होतो. आणि ज्याचा देह पवित्र झाला, ज्याची वाणी पवित्र झाली, त्याच्यामध्ये काय क्रांती आहे ते पहिल्या चरणात सांगितलं. पवित्रता देह वाणी पुण्यवंत, पवित्रता मला वाटत होतं मी अर्धा तास बोलून फक्त जास्त काही बोलायचो नाही. तुम्ही असं सुरू केल्यावर मला वाटतं मी 2 तास पुरे करील आता. देह पवित्र, वाणी पवित्र. कशामुळे?
नामचिंतनामुळे. आणि ज्याचा देह पवित्र झाला, ज्याची वाणी पवित्र झाली, त्याच्या नामामध्ये सामर्थ्य निर्माण होतं महाराज. देवाच्या नाव घेतल्यानंतर देवाचं नावाचा उपयोग आहे पापाला नष्ट करणं, दुःखाला नष्ट करणं. पण जो व्यक्ती देवाचं नाव घेतो, ज्याचा देह पवित्र झालाय, ज्याची वाणी पवित्र झाली ईश्वराचं नामचिंतन करून, अशा माणसाचं चिंतन जरी आपल्याकडून घडलं तरी सुद्धा आपले पातक नष्ट होतात. जाती संतांची आजपे, जाती संतांची आजपे, जाती संतांची आजपे. बापे जाती संताची आजपे, जाती संताची आजपे, संताची आजपे. तुका म्हणे बापे, जाती संतांची आजपे, जाती संतांची आजपे, जाती संतांची आजपे. याच्यापेक्षा आणखी स्पष्ट काय सांगायला पाहिजे? किती स्पष्ट सांगितलं. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. ज्याचा देह पवित्र झाला, ज्याची वाणी पवित्र झाली, आशांचं चिंतन आपल्याकडून घडलं तरी सुद्धा त्याच्या पातकाच्या राशी नष्ट होतात. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. शब्द फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे. काही काही माणसं आम्हाला शंका विचारतात, महाराज नलगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. आम्ही तर घरीच आहेत आणि फार दिवसाचं चिंतन चाललंय, पण भेटत कस काय नाही. कुठेतरी कमी आहे. आपल्या चिंतनामध्ये कुठेतरी कमी आहे. त्याचं पुढचं चरण उच्चारण ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवडी आनंद आळवावा. आपलं चित्त एकाग्र कुठे? पूजा चालली सकाळची, जप चाललाय, ए बकऱ्या कोण सोडणार आहे आज? चित्त एकाग्र कुठे आहे आपलं? पूजा चालली, ज्ञानेश्वरीचं वाचन चाललंय, जप चाललाय. अरे राम भाऊला संगमनेरला जायचं होतं, गेला का तो? चित्त एकाग्र नाही. पूजा चालली, जप चाललाय. अरे बेबी येणार होती आज 10च्या गाडीने, गेलं का तिला कोणी आणायला? आपल्या जपामध्ये आपलं चित्त स्थिर नाही. आपल्या जपामध्ये आपल्या चित्ताची एकाग्रता साधली नाही, म्हणून आपल्याला सापडत नाही महाराज. आपण करतो भरपूर पण सापडत नाही. त्याचं कारण चित्ताची एकाग्रता साधली नाही. गवळणीने काय केलं? गवळणीने सांगितलं, आमच्याकडे आम्हाला चित्त शिल्लक नाही. हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने मारे हरिने चित्त, हरिने मारे हरिने चित्त. बालविता विचारले,
हरण करून घेतलं महाराज. चित्त नावाची वेगळी वस्तू राहिलीच नाही. आता मला सांगा, काही माणसं मंडपात बसलेत आणि डोकं घरी, चित्त घरी. माणसं कुठं बसलेत? मंडपामध्ये. मागच्या दाराची कडी लावली का नाही का? माझ्या लक्षातच आहे ना काही. चित्त कुठे गेलं? घरी गेलं महाराज. घरामध्ये खालच्या पेटीमध्ये खाली शेंगदाण्याचा पुडा ठेवलेला आहे आणि साखर आहे त्याच्या शेजारी. किती नाशी ती काय माहिती. चित्त कुठे? घरी. आणि शरीर कुठे? मंडपामध्ये. याच्या उलट बघा तुम्ही, एखादा माणूस वस्तीवर बसला, शरीर त्याचं वस्तीवर आहे, पण डोकं कीर्तनातल्या प्रत्येक शब्दाकडे आहे. चित्त कुठं आहे? कीर्तनामध्ये आहे. तो तुमच्यापेक्षा भारी आहे. हे प्रत्येकाने ठरवायचं आपलं आपलं. आपलं मन कुठे आहे? आपलं चित्त कुठे आहे? आपली बुद्धी कुठे आहे? आपण ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी बुद्धी किती एकाग्र झाली. आपण जे ऐकतो त्याच्यामध्ये मन किती रममाण झालंय. हेच 2 तास आहेत. बाकीचं आपल्या पाठीमागे चालू असतं 22 तास सगळा संसार. पण संसाराला विसरण्याचे हे 2 तास मंडपामधले आहेत. कमीत कमी इथं आल्यानंतर तरी आपण बाकीचं सगळं सोडलं पाहिजे. आणि मला असं वाटतं, जोपर्यंत कीर्तन चाललंय तोपर्यंत आपल्या दृष्टीसमोर माणिक बाबा असले पाहिजे. जोपर्यंत कीर्तन चाललंय तोपर्यंत. आणि आपलं चित्त त्यांच्याकडे असलं की त्यांचं सुद्धा आपल्यावर कृपा आशीर्वाद असतो. म्हणून मी सांगितलं, आज बाबा जर असते, मला आठवतंय माझं काल्याचं कीर्तन होतं. काल्याचं कीर्तन संपलं. मला म्हणले, शास्त्री बा काल्याचं कीर्तन उरकलंय, पण स्वर्गातल्या देवाला लाज वाटली पाहिजे. म्हणले नाचा. आणि बाबा असं नाचायला लागले. उभा राहा. कीर्तन संपल्यानंतर काल्याचा प्रसंग पार पडला. एवढं वय झालेलं चैतन्य शरीरामध्ये निर्माण झालं आणि देवाला वाकडं दाखायला लागले. म्हणे घ्या, हे तुम्हाला नाही, हे आम्हाला आहे. इथं हा आनंद, हा काल्याचा प्रसंग तुम्हाला नाही, आणि तुम्हाला नाही म्हणून तुम्ही अपेक्षा करतात इथे येण्याची. स्वर्गीचे अमर याची ताती देवा. मृत्युलोकी व्हावा जन्मावा, मृत्युलोकी व्हावा. हे जन्म आम्हा मृत्युलोकी व्हावा, जन्मावा मृत्युलोकी व्हावा. स्वर्गीचे अमर इथे ताते देवा, मृत्युलोकी व्हावा, मृत्युलोकी व्हावा जन्मा. स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, मृत्युलोकी मृत्युलोकी व्हावा जन्म. हे प्रमाण झालं. बाबा बसलेले होते. वाकुली या ब्रह्मालोका, उत्तम लोका दाखवू. आणि बाबा उत्तम लोकाला वाकुलिया दाखवायला लागले. मला वाकड दाखवायला लागले. असा आनंद, हा आनंद वेगळा आहे. भक्तीचा आनंद हा अवर्णनीय आनंद आहे. जे करतो ना त्यालाच कळतो किती आहे. बस बाकीच्याला माहिती नाही. आणि म्हणून चित्ताची एकाग्रता साधली पाहिजे. ज्याचं शरीर पवित्र झालं, ज्याची वाणी पवित्र झाली. वाणी पवित्र म्हणण्यापेक्षा देव स्वरूप झाली. तो का म्हणे, वाणी शुद्ध जनार्दन जनी, परमात्म्याचं स्वरूप वाणीला प्राप्त झालं. आणि अशा माणसाचं स्मरण आपल्याकडून जरी घडलं तरी सुद्धा
आपली पाप नष्ट होतात हे दुसऱ्या चरणात सांगितलं. तयाच्या चिंतने करतील दोष तयाच्या चिंतने करतील दोष तयाच्या चैतन्ये धरतील दोषी तयाच्या चैतन्ये तयाच्या चिंतने करतील दोष तयाच्या चिंतने करतील दोष तयाच्या चैतन्ये धरतील दोषी तयाच्या चैतन्ये धरतील दोषी जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या तयाच्या चिंतने दिल दोषी तयाच्या चिंतने दिल दोषी जळतील दोषी पातकाच्या जळतील दोषी पातकाच्या तयाच्या चिंतने धरतील दोषी तयाच्या चिंतने धरतील दोषी धरतील दोषी त्याच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या राशी नष्ट करण्याची ताकद त्या संत महापुरुषांच्या नामामध्ये आहे महाराज. आणि म्हणूनच म्हटलंय ज्ञानदेव म्हणता ज्ञानाची होई जे शब्द वापरला. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम ही ताकद निर्माण झाली त्यांच्या दर्शनामुळे. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडे. काय काही शब्द वापरले महाराज. हरी प्राप्तीशे उपाय धरावे संताचे ते पाय तिने साधती साधन तुटती भवाचे बंधन विठाला देवाला वेळ लागतो वाशा माणसाचं. देव इच्छी चरणीची माती धावत चालती मागे मागे. देवाला संताच्या चरणाच्या पायाची माती मिळावी म्हणून आठवण करतो देव सुद्धा. धावत चालती मागे मागे. का वेगळं काही शिल्लकच राहिलेलं नसतं. वेगळं काही शिल्लक राहिलेलं नसतं. कारण वैकुंठाचा नायक ब्रह्मांडाचा नायक जगाचा स्वामी जगाचा मायबाप तो त्याच्या हृदयामध्ये प्रगट झालेला असतो महाराज. साठवीला हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार. त्याने हृदयामध्ये त्या हरीला साठवलेला असत. वेगळं शिल्लक नाही. देवपणा प्राप्त झालेला असतो आणि त्याच्या त्या देवपणाच्या आनंदामध्ये तो जगत असतो. एवढं सुख आहे भक्तीमध्ये, एवढा आनंद आहे भक्तीमध्ये. काय घेऊन बसले तुम्ही जगाचं? ते पहा रूस युक्रेन कदर नाही हो. माणसाला सरासट कापतात, बॉम्ब टाकतात. जिवंत माणसं घरामध्ये असणं त्यांच्या अंगावर घरावर बॉम्ब टाकणं कुठे माणुसकी राहिली. पण भारतामध्ये संतांनी दिशा दाखवली दिशा. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये हा आनंद आहे. आपण त्या राड्यात नाही तिकडच्या भाग्यशाली आहोत की ज्ञानोबराच्या नंतर आपला जन्म झाला.
तुकोबारायच्या नंतर आपला जन्म झाला. संत भगवान बाबा, संत वामन भाऊ महाराज, संत माणिक बाबा, या थोर संतांच्या नंतर आपला जन्म झाला. म्हणून आपल्याला भक्तीचा मार्ग सापडला. काही नाही हो माणसाच्या जीवनामध्ये, क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. पण एवढा माणूस वेडा झाला या शस्त्रास्त्राच्या नादाने, अणुपरमाणूच्या नादाने देशची देश नष्ट करायला लागले. आपल्या देशामध्ये संतांचा आशीर्वाद आहे. आपल्या देशामध्ये एक परंपरा आहे. आपल्या देशामध्ये एक पिता पुत्र संबंध आहे. आपल्या देशामध्ये संस्कार आहेत. आईने मुलाला संस्कार दिलेले आहेत, घडवलेला आहे. काय ती आई माता म्हणावी महाराज, बाळाला पाळण्यामध्ये टाकलं, हातात दोरी घेतली आणि झोका देता देता ब्रह्मज्ञानाचा उपदेश करायला लागली. अशा माता भारतातच जन्माला येऊ शकतात, दुसरीकडे नाही. दोरी हातात घेतली, दोरी, आणि झोका देता देता बाळाला सांगते, बाबा हा देह नासकाय कुचकाय जाणार. हा देह नाशिवता मळमूत्राचा बाधा. देहाला जिवंत मलमूत्राचा बाधा. वरी चर्म घातिले का तुम्ही कीटकाचा साधा. वरी चर्म घातले ना कुरमे कीटकांचा साधा. रब दुर्गेची अमंगळकीचा बाधा. रव दुर्गंधी अमंगळतीचा बाधा. शरण जाई गोविंदा. वरी चारे हारा शरण जाये गोविंदा. शरण जाई गोविंदा. वरी चारे हारा शरण जाये गोविंदा. पर्यदी मदाल साप सोहम दोर बाळा. पर्यदी मदाल साप सोहम दोर बाळा. परियेते मदालता सोहम दोरबा. परियेते मदालता सोहम दोरबा. काय संस्कार आहेत महाराज. बारकाईने जर विचार केला तर माणसाच्या अंगावर शहारे उभे राहतात. ज्या बालकाला काही कळत नाही, ऐकण्याची बुद्धी नाही, सांगण्याचं ज्ञान नाही, बोलण्याचं ज्ञान नाही, त्या बाळाला पाळण्यात टाकलं आणि झोका देता देता सांगते, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांडा. एक एक पदाचं वर्णन केलं असं आणि शेवटला सांगितलं, बाळा तू त्या हरिहराला शरण जा. हे संस्कार आहे, वळण आहे. दुसऱ्या देशामध्ये नाही असं. 18 वर्षाचं वय झालं की पोराणी स्वतंत्र कारभार पाहायचा आणि त्याचं त्याने वेगळं राहायचं. आज भारतामध्ये म्हाताऱ्या माणसाला सांभाळण्याची परंपरा आहे. वाढ वडिलांचा मान सन्मान करण्याची परंपरा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत जीव लावण्याची परंपरा आहे. गेल्यानंतर सुद्धा काही संस्कार करण्याची परंपरा आहे. हे भारतामध्ये घडतं. हा संस्कृती प्रधान देश आहे, संतांच्या विचाराचा देश आहे. आपल्या जीवावरून दुसऱ्याचाही जीव त्याची जाणीव करा, हे सांगणारा देश आहे. असे विशाल विचार आहेत संतांचे, मोठे विचार आहेत आणि ते आपल्या हृदयावर ठसलेले आहेत.
म्हणून आपण हे एवढा मोठा कार्यक्रम साजरा करतो. 150-200 बाईचा मंडप, एवढं विशाल लाइटिंग, इतकी व्यवस्था, हे सगळं का करतो? हृदयावर संतांचे विचार ठसलेले आहेत म्हणून करतो. हो. आणि म्हणून मी सांगितलं बाबा असते, आज बाबांना असं कौतुक वाटलं असतं, हे काय हे मुलाने थाटवलंय, काय सजवलंय, काय याला स्वरूप आलंय. तो वेळ, ती कालावधी थोडासा वेगळा होता, तरी सुद्धा डोळ्यात मावणार नाही एवढी जनसंख्या त्यांच्या शेवटच्या कार्यक्रमाला जमलेली होती. मी पाहिलं डोळे आणि आश्चर्यही केलं महाराज. हो. आणि म्हणून बाबांची जशी अपेक्षा, तसेच विचार, श्रद्धा, भाव डोक्यामध्ये ठेवून महंत दत्तगिरी महाराज अगदी पावलावर पाऊल ठेवून चाललेले आहेत. आणि याचं वैभव वाढवलेलं आहे, स्वरूप आणलेलं आहे, वळण आणलेलं आहे. का? बाबाने कंठामध्ये भगवंताला धारण केलेलं होतं. विठाल विठाल देव स्वरूप प्राप्त झालेलं होतं. वेगळं काही पाहण्याचा विषयच नाही. तुकोबराय सांगतात, असा देह ज्याचा पवित्र झाला, वाणी ज्याची पवित्र झाली, ज्याच्या नामामध्ये सामर्थ्य प्राप्त झालं, अशांची अपेक्षा देव करतात. आणि देवच नाही, ते देव स्वरूप होतात. देव स्वरूप होतात. चौथं शरण सांगितलं महाराज. काय त्यावरले, काय त्यावरले, काय त्यावरले वेगळे अनेक, काय त्यावरले, काय त्यावरले, काय त्यावरले वेगळे अनेक, काय चावरले, काय चावरले, काय चावरले वेगळे
सुखाची प्राप्ती झाली, अखंड वैराग्याची प्राप्ती झाली, अखंड ज्ञानाची प्राप्ती झाली. असं ज्ञान देवाशिवाय वेगळं काही शिल्लकच राहिलं नाही. काय त्या वेगळे उरले अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. कंठामध्ये धारण केलं परमात्म्याला. जिकडे तिकडे प्रकाश आनंद, कंठी धरलेला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. समता साधली दृष्टीची, देव स्वरूप प्राप्त झालं, वेगळं काही शिल्लकच नाही. वैकुंठ नायक जया कंठी, वैकुंठाचा स्वामी, ब्रह्मांडाचा स्वामी, जगाचा मालक, त्याला कंठामध्ये धारण केलं आणि तो आनंद लुटला महाराज. हो, असे संत महात्मे, संत महापुरुष. त्यांनी सांगितलं देवाच्या दारात क्षणभर उभा राहा. किती वेळ? क्षणभर. देवाची द्वारी उभा क्षणभरी, आणि तेने मुक्ती चारी साधी. 4 प्रकारचा मोक्ष सांगितला. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता देवलोकामध्ये जाणं, सलोक. समीपता, समीप म्हणजे जवळ जाणं. स्वरूपता देवाच्या स्वरूपाला प्राप्त होणं, आणि सायुज्यता देच असणं, दुसरं काही नाही. एकमेवा द्वितीयम ब्रह्म, वेदामध्ये जे सांगितलं ते एकटा परमात्मा, जगात दुसरं नाहीच काही नाही. थोडं सखोल आहे. आपण म्हणतो का मिळत नाही, त्याचं उत्तर ज्ञानोबरांनी शेवटच्या अभंगामध्ये शेवटच्या चरणात दिलं. तुका म्हणे ज्ञानोबरांनी, मला आपल्याला थोडा वेळ आहे अजून. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, आणि आता रिकामार परमार्थ करायचं सांगितला. रिकामा अर्ध घडी राहू नको. सर्व सुख जोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. आता आपण किती वेळ करतो, हा फरक आहे. म्हणून मोक्ष मिळत नाही, म्हणून मुक्ती मिळत नाही, म्हणून सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता हे प्राप्त होत नाहीत. हे आहे, परंतु आपलं कार्य कुठंतरी कमी पडतंय, आपली पोहोच तितकी नाही. रिकामा अर्ध घडी राहू नको हा सिद्धांत सांगितला ज्ञानोबरायांनी. तुकोबारायला विचारलं, तुमच्या जीवनामध्ये एवढी क्रांती घडली? तुकोबाराय म्हणतात, मला कौतुक वाटते, मला नवल वाटते. कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे वेणे गुणे. एक किरकोळ नामाचा आश्रय घेतला मी आणि एवढी मोठी क्रांती घडली, याचं मला नवल वाटतंय. ते आम्हाला प्राप्त होईल का? निश्चित होईल. कुठं मिळतं?
संत देव आणि नाम या तिघांचा संगम झाला की मग मिळतं शेवटचं चरण. तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका हरी देव भक्ताचा संगम तुका हरी देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका हरी देव भक्ताचा संगम तुका हरी देव भक्ताचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा तेथे ओघनाम त्रिवेणीचा दयाच्या चेतने तरतीला दोष दयाच्या चेतने तरतीला दोष तेथे उभे राम त्रिवेणीचा तेथे उभे राम त्रिवेणीचा दयाच्या चिंतने करतील दोष दयाच्या चिंतने करतील दोष जळतील रासे पातकाचा जळतील जळतील तीन राशी पातकाच्या दयाच्या चिंतने करतील दोषी देव भक्त आणि नाम हा त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी जळतील राशी पातकांच्या विठोबा रखुमाई. रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ
तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. कार्यक्रमाचा आपला आजचा 6वा दिवस आहे. गेली 15 वर्षापासून हा कार्यक्रम चाललेला आहे. बाबांचं मनोगत, बाबांची इच्छा, बाबांच्या अपेक्षा जशाची तशा किंवा त्याहीपेक्षा जास्त पटीने महंत दत्तगिरी महाराजांनी चालवले आहेत. 13 वर्षापूर्वी कीर्तन केलं होतं आणि आज बाबांचं एक भव्य दिव्य चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिले. तुम्हाला पाहून आनंद वाटला. मी तुम्हाला सांगितलं माझी कीर्तन करण्यासारखी परिस्थिती नव्हती. मी 6 महिन्यापासून कीर्तन घेतलंच नाही. पण माझ्या हृदयामध्ये एक प्रेम असं उचंबळल्यासारखं झालं. 2 स्प्रिंगा टाकल्यात, चिकनगुन्या झालाय, गॅस्ट्रो झालाय, अर्धांग वायू झालाय, तरी गडी अजून सिंहासारख्या उड्या मारतोय. घाबरू नका. ही सर्व संत महापुरुषांची कृपा आहे महाराज. 2 महिन्यात कोणी उरगडत नाही. फ्रेश आहे, काही नाही. 1.5 इंच तोंड वाकडं झालं होतं जवळजवळ. बाबांची कृपा आहे, संतांची कृपा आहे. आणि माझ्याकडून बाबाला ही सेवा करून घ्यायची होती म्हणून मला उलगडलं त्याच्यात. खूप मोठा आनंद वाटला महाराज. किती आनंद वाटला. तुम्ही म्हणाला इथे येऊन आमच्या समोर आमचं वर्णन करतात का, परंतु नाही, माझं हृदय भरून आल्यासारखं झालं आणि म्हणून मी बोलतोय, मी प्रगट करतो. संतांचा आशीर्वाद लाभल्यानंतर जीवनामध्ये काही कमी नसतं. जगामध्ये कोणी किती काही प्रगती करू द्या, कोणी परमाणु बॉम्ब करू द्या, कोणी अणुबॉम्ब करू द्या, कोणी आणखी काही करू द्या, देश नष्ट करू द्या, पण सुख अध्यात्माशिवाय आणि परमार्थाशिवाय नाही, हे सत्य आहे महाराज. आणि तो परमार्थाचा वारसा संत महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला लाभलेला आहे. तुम्हाला एक सांगू, एमडी डॉक्टर असेल एखादा एमडी आणि कठीणातलं कठीण ऑपरेशन असेल, 5 मिनिटं वेळ आहे माझा अजून. मी वेळेतच संपवणार आहे. गडाळाकडे काही पाहू नका. कठीणातलं कठीण ऑपरेशन असू द्या, परिवारामधली माणसं दारात बसले दवाखान्याच्या आणि डॉक्टर ऑपरेशन करून बाहेर निघतात. त्याला वेढा मारला जातो. डॉक्टर साहेब काय परिस्थिती आहे, पेशंट उलगडेल का? डॉक्टर म्हणतात आम्हाला जेवढे प्रयत्न करायचे तेवढे आम्ही केले. 24 तास काही सांगता येत नाही, आता त्याच्या हातामध्ये आहे. एमडी डॉक्टर सुद्धा म्हणतात त्याच्या हातामध्ये आहे, आमच्या हातात काही नाही महाराज. आपल्या जीवनाचं सूत्र हे ईश्वराच्या हातामध्ये आहे. 2 प्रसंग तुम्हाला स्वीकारावे लागतील. हे किती शिका तुम्ही एमडी कोंबडी काय व्हायचे तेव्हा, 2 प्रसंग तुम्हाला स्वीकारावे लागतील. एक जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा. हे मानावं लागेल. आणि आमच्या साधू संतांनी त्याच्यावर रिसर्च केला, अभ्यास केला. सांगून टाकलं जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी बाग. आणि मरणाच्या संदर्भामध्ये शब्द उच्चारला, मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर. कोण सांगताय असं?
देहाचा विचार नाही, आत्मतत्वाचा विचार केला. आणि हे आत्मतत्व अविनाशी आहे, हे ईश्वराचा अंश आहे. ज्ञानोबा राय म्हणतात, तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू. की भ्रांताची कामू विषयावरी बहुमृगजळ देखोनी डोळा. थुंकीचे अमृताचा गिळता गळाला, तोडीला परशु बांधिला गळा. शुक्तिका लाभे. जरा ओय वाचा आणि चिंतन करा त्याचं. सुख लांब नाही, परमात्मा लांब नाही, आनंद लांब नाही, आपल्यामध्ये आहे. आपल्याला पाहण्याची दृष्टी निर्माण झाली पाहिजे आणि ती दृष्टी संत दाखवतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आ तुका मन देव भक्ताचा संगम. 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 येते ओघ नाम त्रिवेणीचा, येते ओघ नाम त्रिवेणीचा. दयाच्या चिंतने सजतील दोषीना. दयाच्या चिंतने सजतील दोषी. तिथे ओघ नाम त्रिवेणीचा, तिथे ओघ नाम त्रिवेणीचा. दयाच्या चिंतने तरतील दोषी. दयाच्या चिंतने तरतील दोषी. जळतील रात्री पातकाच्या, जळतील राचे पातकाच्या. जळतील राची पातकाच्या. जळतील राची पातकाच्या. पातका रे पातकाच्या. पातकाच्या जळती राशी. जळती राशी पातकाच्या. ते पातकाच्या, पातकाच्या. ते पातकाच्या. जळ
हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरु माने गिरिजी महाराज की जय.